संपूर्णचा अर्थसंकल्प जो आहे हा सर्व विषयांना स्पर्श करणारा आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत निश्चितपणे आणि त्यामध्ये त्यांनी देवी अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने जे कर्जमाफी जाहीर केलेली आहे, 2 लाख रुपयेपर्यंत ज्यांचं कर्ज आहे त्यांना ते माफ करणार आणि नियमित कर्ज फेडणारे लोक जे आहेत त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता सुद्धा द्यायचं ठरवलेलं आहे. परत सौर कृषी पंप, बळीराजा मोफत योजना, कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीमध्ये, डिजिटल प्लॅटफॉर्म, या अनेक गोष्टी आहेत. विशेषतः म्हणजे सडकेच्या बाबतीमध्ये, रस्त्याच्या बाबतीमध्ये ज्या गावांची लोकसंख्या 1,000 पेक्षा जास्त आहे ती सगळी गावं जी आहे आशियाई विकास बँक प्रकल्पाच्या माध्यमातून सिमेंट कॉन्क्रीटने जोडणार आहे. ते महत्वाचं आहे, कारण गावागावातून जे हल्ली रस्ते खराब जे होत आहेत तर त्यांना सिमेंट कॉन्क्रीटने करायचं ठरलं आणि ते 1,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असली पाहिजे. तर 4,500 कोटी रुपये लागतील असं या अंदाज आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 23,000 किलोमीटर रस्ते पुलांची कामं त्यांनी ते घेतलेली आहेत. वाड्या वस्ते जे आहेत 12 रस्त्याने जोडण्याचं काम होणार आहे. पर्यटन परिरथ होणार आहे. पर्यटनाला सुद्धा त्यांनी खूप वाव देत आहेत. बळीराजा शेत पाणंद रस्ता त्याला मंजुरी मिळालेली आहे. सांडपाणी व्यवस्था वगैरे जे आहे त्यासाठी 5,860 कोटी रुपयाचं जे आहे व्यवस्था त्यांनी केलेली आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा एज्युकेशन सिटी जी आहे नवी मुंबई 6 देशाची विद्यापीठं परदेशातली मोठमोठी त्या ठिकाणी ते येणार आहेत आणि आपल्याला त्याचं फार मोठं अभ्यासाच्या बाबतीमध्ये सहकार्य होणार आहे. त्यानंतर उमेद मॉल येणार आहेत, औद्योगिक केंद्र उभे राहणार आहेत. अशी अनेक कामं जे विशेषतः जे आहे महात्मा ज्योतिराव फुले यांना 200 वर्ष त्यांच्या आता जन्मतिथीला त्यांना त्यांचा जन्म होणार आहे. तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा